नमस्कार, मी शुभम शिंदे। सीएम मला तुमच्याशी बोलायचं या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारूयात ओबीसी आरक्षणासंदर्भात। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या ओबीसी आरक्षणावरती काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा धक्का दिलाय। ओबीसी आरक्षणाच्या बाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळलाय। सुप्रीम कोर्टाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळताना त्यातील त्रुटींवरती बोट ठेवलंय। पुढच्या आदेशापर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण नसेल असं न्यायालयाने स्पष्टही केलंय। त्यामुळे ओबीसींचं राजकीय भवितव्य आता धोक्यात आलंय। आता यावरती राज्य सरकार आरक्षण टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल का? एवढा कालावधी देऊन मागासवर्गीय आयोगामध्ये त्रुटी का राहिल्या? आणखी किती दिवस आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत राहील? एम्पिरिकल डेटा संदर्भात सरकार किती गंभीर आहे? ओबीसींचं राजकीय आरक्षण जाणीवपूर्वक डावललं जातंय का असा संशय आता निर्माण होऊ लागलाय। सरकार आणि विरोधकांच्या वतीने ओबीसींचं राजकीय आरक्षणासंदर्भात राजकारण तर होत नाहीये ना? हेच प्रश्न विचारूयात आज थेट मुख्यमंत्र्यांना। पाहूयात, सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे। तर पहिल्यांदा आपण जाऊयात साताऱ्याहून आपले प्रतिनिधी प्रशांत जगताप आहेत। प्रशांत, आपण पाहिलं सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलाय ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात। राज्य सरकारला आणि राज्यातील ओबीसी समाजाला हा मोठा धक्का मानला जातोय। साताऱ्यामधील ओबीसी समाजाच्या नेमक्या समस्या काय आहेत? मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणं काय आहे? नक्कीच ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल सादर केला होता सुप्रीम कोर्टामध्ये, त्या अहवालामध्ये काही त्रुटी असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने खरं तर तो फेटाळून लावला आहे। त्यामुळे राज्य सरकार खरं तर ओबीसी आरक्षणावरती गंभीर आहे की नाही अशी खरं तर साताऱ्यातील ओबीसी समाजाने खरं तर शंका व्यक्त केली आहे। आपल्यासोबत ओबीसी समाजातील बांधव आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही? मी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा अध्यक्ष भरत लोकरे बोलतोय। काल कोर्टानं निकाल दिला आणि आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे हे आरक्षण नाकारलेलं आहे। वास्तविक पाहता कोर्टामध्ये जो डाटा राज्य शासनानं दिलेला होता तो डाटाच मुळीच चुकीचा होता। गडबडीमध्ये कुठले तरी आकडेवारी जमा करून डाटा द्यायचा। राज्य शासनाला सुद्धा माहिती होतं की कदाचित हा डाटा स्वीकारला जाणार नाही, परंतु कोर्ट मागतंय। आता गेली अनेक वर्ष या ठिकाणी या डाट्याच्या संदर्भात कोर्टानं केंद्र सरकारला राज्य सरकारला फटकारलेलं आहे की तुम्ही ओबीसीचा डाटा द्या, त्याशिवाय ओबीसीचं आरक्षण फिक्स करता येत नाही। परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही या संदर्भामध्ये टाळाटाळच करत आहेत आणि टाळाटाळ करण्याचा उद्देशच असा आहे या आरक्षणापासून ओबीसींना डावलायचं आहे। बंधूंनो, आजची ओबीसीची महाराष्ट्रातल्या ओबीसींची अवस्था अशी झालेली आहे की आई भी जेवू घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही। राज्य सरकार आमचा अहवाल सादर करत नाही, डाटा जमा करत नाही आणि कोर्टाला देत नाही आणि केंद्र सरकारकडं डाटा उपलब्ध असताना केंद्र सरकार डाटा देत नाही। म्हणजे दोन्ही सरकारं म्हणजे दोन्ही आमचे आईबाप आम्हाला ठेकेला लावण्याचा विचार करत आहे, हे निश्चितपणे झालेलं आहे। ठेके लावण्याचं खरं दोन्ही सरकार करतं का असं एक आपलं म्हणणं आहे। राज्य सरकार इंटरनल नाट्यासंदर्भात किती गंभीर आहे? मला कसं आहे की मी जेव्हा रिसर्च केला, अभ्यास करायला होता, तर एक जाणवलं की मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे आणि नको ते प्रश्न निर्माण करणे जनतेसमोर, इतर मंत्री लफडी बाहेर काढणे, निधीची प्रकरणं असेल त्या लोकांना गुंतवून ठेवणे आणि लोकांना दुर्लक्ष करणे झालं कसं? जो डाटा कुठल्या अधिकारात दिला ना, कुठल्या माहिती माहिती नाही, न्यायालयाने तो सांगितलं केलं डेट्स नाहीयेत म्हणजे तो अपूर्ण अहवाल आहे। का अपूर्ण म्हणजे काही नोंद केली आहे, तेवढं आरक्षण जर दिलं त्यात काय ते बघणार नाही आपलं, कारण काही ठिकाणी 54% म्हटले, काही ठिकाणी 38%। तर होतं कसं की या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्या लोकांनी मला असं वाटतं की थोडंसं गांभीर्याने घ्यावं ही गोष्ट, कारण हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। जर आरक्षणाशिवाय निवडणुका जर झाल्या तर त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत, ते सरकारला प्रचंड भोगावे लागणार आहेत आणि मी त्यामुळे जातीचा तीड वाढणार आहे पहिली गोष्ट। आणि याशिवाय कालावधीचा विचार जर केला कालावधीचा, तर किती लोकांना मूर्ख बनवण्याचं याला काय मर्यादा असतात। देवेंद्र फडणवीस सरकार होतं त्या काळात त्यांना 60 महिने मिळाले, 5 वर्षाचा कालावधी होता, त्या काळात त्यांना सुचत नाही ती गोष्ट। विरोधी पक्षात गेलं की इतर जाऊन ओढता येतं फक्त। सरकारचा आताचा विचार जर केला, त्यांच्याकडे पण 30 महिन्याचा कालावधी होऊन गेलाय, निम्म्या टर्म यांची झालेली आहे, म्हणजे ते 60 आणि हे 30 50 महिन्याचा कालावधी यांना दिला असून सुद्धा त्यांनी डाटा तयार केलेला नाही।
कारण तो तयार करायचाच नव्हता ना, कारण तयार केल्यानंतर होणारे गंभीर परिणाम त्यांना माहितीच काय. ओके, मला सांगा की सरकार आणि विरोधकांकडून ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण केलं जातंय का? हा, ते केंद्र सरकारनं म्हणायचं डाटा तिकडे दिलेला आहे, हे राज्य सरकारनं म्हणायचं, म्हणजे हे अगदी ओबीसीचा अगदी खेळ चालू आहे. फक्त आणि फक्त गेली 60 वर्ष ओबीसीचा वापरच केला गेलेला आहे आणि त्यामुळे ओबीसीचं लोकप्रतिनिधित्व अजिबात नाही. आता तसं म्हणलं तर ओबीसीची संख्या आमची 60-70च्या पुढे आहे. इंग्रजांनी केली त्यावेळेस 52% होती, तीच त्यांनी संख्या ठेवलेली आहे आणि ही संख्या जर आता वाढली का नसेल का, परंतु हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार निव्वळ आमचा या ओबीसीच्या लोकांचा वापर करत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकप्रतिनिधित्व मिळतच नाही. मग आमचे खासदार होत नाहीत, आमदार होत नाहीत, जिल्हा परिषद सदस्य होत नाहीत. याला कारणीभूत हे आता सरकार आहे. त्यांना बाकीच्या भानगडी काढायला वेळ असतो आणि बाकीच्या मंत्र्यांचं एकमेकांना उन्हा काढायला आणि ओबीसीचं मात्र त्यांना अजिबात काही घेणं देणं पडलेलं नाही. पण त्यांना एक आम्ही ठामपणे सांगू शकतो की ओबीसी शिवाय तुम्हाला पर्याय नाही कुठल्या पक्षाला आणि ओबीसी इथून पुढे ओबीसीच सगळं चालणार आहे. ओबीसी शिवाय पर्याय नाहीये एवढा कालावधी देऊन देखील पण त्रुटी बऱ्या राहिलेल्या आहेत, काय सांगाल तुम्ही यावर? आम्ही खूप आंदोलनं केली. तुमचा हक्क आहे आणि तो त्यांनी हिरावून घेतलाय, तर तो त्यांनी आम्हाला परत द्यावा. आम्ही बऱ्याच वेळा मागण्या केल्या, जात नाही जनगणना करा. ठीक आहे प्रशांत. हे होते 52% आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी, म्हणजे त्यांच्यापेक्षा खरं तर ओबीसी समाज जास्त आहे तरी. तर ठीक आहे, साताऱ्यामधून आपले प्रतिनिधी प्रशांत जगताप होते. तर साताऱ्यातील ओबीसी समाज बांधवांनी सरकारनं डाटा व्यवस्थित केंद्राकडे दिला नाही असा आरोप केलाय. आता आपण जाऊयात नाशिकमध्ये. खरं तर नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ हे पालकमंत्री आहेत. ओबीसी समाजाचे छगन भुजबळ मोठे नेते आहेत. छगन भुजबळांनी विश्वास व्यक्त केलेला होता की निकाल आमच्याच बाजूने लागेल. मात्र सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला तो छगन भुजबळांनाही धक्का आहे, महाविकास आघाडी सरकारलाही धक्का आहे आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज बांधवांना तर मोठा धक्का आहे. किरण, नाशिकमधील ओबीसी समाज बांधवांची काय मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे? नक्की शुभम, खरं तर नाशिकचे जे पालकमंत्री आहेत छगन भुजबळ हे खरं तर ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. ते प्रत्येक तारखा असतील किंवा ओबीसी समाजाच्या ज्याही समस्या असतील ते छगन भुजबळ आहेत ते वारंवार मांडत आहेत. मात्र काल जो मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल कोर्टाने नाकारलेला आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसींचं जो आरक्षण आहे ते आता जवळपास संपुष्टात आलेलं आहे. राजकीय आरक्षण त्यांचं खरं तर संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे जे ओबीसी बांधव आहेत ते प्रचंड अशी नाराज झालेले आहे, कारण की कोर्टाकडनं वारंवार तारखा मिळत गेल्या आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा आता काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यात ह्या खरं तर घडामोडी घडल्या. आपल्यासोबत ओबीसी बांधव आहेत, आपण त्यांना विचारूया, सर काय वाटतं ओबीसी समाजाचं आता राजकीय आरक्षण कुठेतरी संपुष्टात येत आहे, या सर्व गोष्टीवर तुम्ही एक ओबीसी बांधव म्हणून कशा पद्धतीने बघता? काल सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं 27% जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय आरक्षण आहे ते फेटाळून लावलं आहे. यामध्ये कुठंतरी सरकार चुकतं आहे. अहवाल सादर होतो त्याच्यावर तारखा नाही, मागासवर्गीयांची आणि ओबीसींची टक्केवारी मॅच होत नाही. याच्यामध्ये कुठंतरी राज्य सरकारची कमतरता दिसून येते की त्यांनी ठामपणे ओबीसींसाठी जी जनगणना आहे किंवा एक प्रकारे तुम्ही बघितलं तर केंद्र इम्पेरिकल डेटा देत नाही, राज्य सरकार इम्पेरिकल डेटा व्यवस्थित सादर करू शकत नाही. याच्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण नक्कीच धोक्यात आलं आहे आणि आता काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. तर अशामध्ये राज्य सरकारने ठामपणे ओबीसींच्या मागे राहून इम्पेरिकल डेटा गोळा करून आणि सुप्रीम कोर्टात देणे गरजेचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगाल, कारण की खरं तर आता काही दिवसातच निवडणुका आहे, त्या निवडणुका घेतल्या पाहिजे नाही घेतल्या पाहिजे, एक ओबीसी बांधव म्हणून तुम्ही या गोष्टीला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करा? माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी आहे की काल जसा त्यांनी विधान भवनामध्ये ठराव केला आहे की जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येणार नाही, त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने त्यांना मुभा दिली आहे की आता ते जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड हे मर्यादा संपते तिथे ते प्रशासक नेमत आहे. तर त्या ठिकाणी त्यांना पुढे 6 महिन्याची मुदत आहे. तर या 6 महिन्याच्या मुदतीमध्ये त्यांनी सक्षमपणे इम्पेरिकल डेटा गोळा करावा ओबीसींचा आणि तो सुप्रीम कोर्टात सादर करावा आणि सक्षमपणे त्यांनी तो सादर करून ओबीसींचं 27% आरक्षण पुन्हा मिळवून द्यावं, ज्याच्यानी ओबीसींचं राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण टिकून राहील. खरं तर आपल्यासोबत अजून समाज बांधव आहे.
सर, काय वाटतं ओबीसी समाजांचं कुठेतरी राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे, या सर्व प्रकरणात जबाबदार कोण वाटतं? कारण की एका समाजाची कुठेतरी भावना ह्या संदर्भात दुखवल्या गेलेली. नक्कीच यामध्ये मी सांगू इच्छितो की या सरकारच्या काळामध्ये मराठा समाजाचं आरक्षण यांनी घालून बसलं. आज आपण ओबीसी बांधवांचं जे राजकीय आरक्षण आहे त्यालाही धोका निर्माण झालेला आहे. मुळात केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, त्यांनी इम्पेरिकल डाटा दिला पाहिजे. याच्यातलं राजकारण बाजूला ठेवून ओबीसी समाजासाठी जे राजकीय आरक्षण आहे ते टिकण्यासाठी जे केंद्राच्या साह्याने विरोधी पक्षाने सहकार्य करून इम्पेरिकल डाटा राज्याला मिळवून दिला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे आज ओबीसी बांधव ह्या सगळ्या गोष्टींपासून मुकणार आहेत. आता येत्या काळामध्ये राजकीय स्वराज्य संस्थांची निवडणुका लागलेल्या आहेत. या सगळ्यामध्ये ओबीसी बांधवांना जर न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी नक्कीच हा सगळा इम्पेरिकल डाटा याच्यामध्ये कुठल्याही कालावधी न घालवता लवकरात लवकर हा सगळा डाटा जमा करून जो अहवाल पेटलेला आहे त्या अहवालातल्या त्रुटी दूर करून ओबीसी बांधवांना न्याय दिला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्याही वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या ज्या बाजू राज्य सरकारने कोर्टात मांडायला पाहिजे त्याच्यात सरकार कमी पडतंय स्थानिक? नक्कीच सरकार कमी पडतंय. कारण जे आरक्षण दिलं गेलेलं आहे, आज मराठा समाजाला दिलेलं आरक्षण त्याला पण स्थगिती लाभलेली. ओबीसी बांधवांचं जे राजकीय आरक्षण आहे त्याचा जो अहवाल सरकारने न्यायालयात दिला तो पण फेटाळला गेलेला आहे. कुठेतरी सरकार नक्कीच कमी पडतं. या सगळ्या त्रुटी दूर करून सर्व समाज बांधवांना यांनी न्याय दिला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. खरं तर शुभम, जर नाशिककरांच्या म्हणावा किंवा मराठा समाज झाला तर त्याच पद्धतीने ओबीसी समाजाच्या एकच भावना आहे का जी राज्य सरकार आहे जी आपली बाजू कोर्टात मांडायला पाहिजे त्या पद्धतीने ते मांडू शकत नाहीये. आणि या राज्य सरकारच्या चुकीमुळे कुठेतरी जे मराठा समाजाचं झालं असेल किंवा ओबीसी समाजाचं झालं असेल जे आरक्षण आहे ते संपुष्टात येतंय. त्यामुळे या सर्व राज्य सरकारने कोर्टात बाजू मांडताना ती स्ट्रॉंगपणे मांडायला हवी, जेणेकरून ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कुठेतरी टिकून राहील. आणि हे जे 6 महिने आहेत या 6 महिन्यामध्ये स्वतःचं अस्तित्व हे राज्य सरकारने सिद्ध करावं आणि ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावं अशी मागणी नाशिकमधनं होताना दिसते. शुभम. ठीक आहे, तर नाशिकमधील ओबीसी समाज बांधवांचं मुख्यमंत्र्यांकडे मागणी काय आहे ही आपण जाणून घेतली. आता आपण जाऊयात औरंगाबादेत आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत आहेत. सचिन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच सुप्रीम कोर्टानं ओबीसी समाजाला धक्का दिलाय, मोठा निर्णय दिलाय की राजकीय आरक्षण पुढील आदेशापर्यंत नसणार आहे. तर औरंगाबाद येथील ओबीसी समाज बांधवांच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्या काय आहेत? आक्रमक देखील झालेला पाहायला मिळतोय. आणि ही आक्रमकता का निर्माण झालेली आहे यामागचं कारण जर पाहिलं गेलं तर कुठेतरी असं आरोप देखील केला जातोय की राज्य सरकारनं गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. त्यामुळे हे आपल्या हातामध्ये असताना सुद्धा ते निसटून गेलेलं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्याकडे सुद्धा लक्ष दिलेलं नाही असा आरोप केला जातोय. आणि महत्वाचं म्हणजे आता निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये मग काय होणार असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. आपल्यासोबत ओबीसी समाज बांधव आहेत, ओबीसी नेते आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांना बोलायचं मुख्यमंत्री महोदयांना. काय सांगाल, तुम्हाला हे जे अपयश मिळालेलं आहे, जो काही ओबीसींना धक्का बसलेला आहे, या काय वाटतं, कोण कमी पडलं, कोण जबाबदार आहे, काय सांगाल मुख्यमंत्र्यांना? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गेल्या 2 वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या असताना याच्याकडे सरकारने निव्वळ दुर्लक्ष केलेलं आहे. आणि सरकारने दुर्लक्ष केल्यामुळं खऱ्या अर्थाने यांच्या दुर्लक्षामुळं ओबीसीचं 52% ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलेलं आहे. आणि आज एवढं सांगतात की आम्ही हे केलं होतं, आम्ही ते केलं होतं, राज्य केंद्रावर ढकलतंय, केंद्र राज्यावर ढकलतंय, याच्यापेक्षा दुसरं वेगळं काही करत नाहीत. खऱ्या अर्थाने ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने 8 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की इम्पेरिकल डेटा दिल्याशिवाय तुमचं आरक्षण होणार नाही, तुमची जनगणना होणार नाही, एवढं सांगितल्यानंतर सुद्धा सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. आणि आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीच्या माध्यमातून उद्रेक होणार आहे. फक्त त्यांच्याकडं की ज्यावेळी इम्पेरिकल डेटाचा विषय आयोगाला पैसे द्यायचे होते त्यावेळी आयोगाला पैसे नाहीत म्हणून त्यांनी हा इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही किंवा हे जनगणना केली नाही. एखाद्या आमदाराला जर निधी द्यायचा असेल तर 200 कोटी रुपये एखाद्या आमदाराला निधी मिळू शकतो, पण अखंड 52% ओबीसीला सरकारकडे फक्त 400 कोटी रुपये नव्हते. ही खऱ्या अर्थाने दुर्दैवी बाब आहे. नक्कीच आपण पाहतो की एखाद्याला आमदाराला जर पैसे देण्याची वेळ आली तर त्यावेळेला म्हणजे पैसे असतात, परंतु समाजाचा प्रश्न आल्याच्या नंतर हे म्हणतात की त्यांना दिला जात नाही. जाणीवपूर्वक मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, हे तर आपण पाहतोय ज्वलंत मुद्दे झालेत. जाणीवपूर्वक केलं जाते का राज्यामध्ये, हे पेटून दिलं जाते का जाणीवपूर्वक? याला जाणीवपूर्वक म्हणता येईल किंवा नाही,
पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे महाराष्ट्र शासन असो की भारत सरकार असो की फक्त तुम्ही केवळ ओबीसीला जर मतदानापुरते जर तुम्ही तुमचा वापर करून घेत असेल तर हे आम्ही कदाचित खपून घेणार नाही. ओबीसी हा वर्ग जो तुम्हाला फक्त मतदान करू शकतो, पण तुम्ही जर त्यांचं आरक्षण ओढून घेतला तर ओबीसी हा मतदार तुम्हाला तुमचे काय आहे ती तुमची जागा दाखवून देईल. हे भारत मला म्हणतं देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा आम्हाला नम्र विनंती आहे की ओबीसी हा फक्त मतदानापुरता नव्हे तर याला पूर्ण यांना आरक्षण देण्यात यावे. ओबीसी फक्त मतदानापुरता मर्यादित न ठेवता त्याला हक्क द्यायला पाहिजे असं बोलतायत. काय वाटतं, काय सांगायला मुख्यमंत्री महोदयांना ओबीसीसाठी काय करायला हवं त्यांनी? खरं तर 5 वर्ष सत्तेमध्ये फडणवीस सरकार आणि 2 वर्ष सत्तेमध्ये महाविकास आघाडी सरकार, गेल्या 7 वर्षापासून या दोन्ही सरकारने डाटा आयोगाला पुरवला नाही. त्यामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण हिरवलंय. खरं तर मला तर म्हणायचं की यामध्ये ओबीसी मंत्र्याचा खूप मोठा हात आहे. यांच्या हलगर्जीपणामुळं आमच्या ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलंय. भविष्यामध्ये या ओबीसी नेत्यांना, या मंत्र्यांना आम्ही या महाराष्ट्रावर फिरू देणार नाही आणि याचं उत्तर यांना 100% आक्रमक पद्धतीने समस्त अखंड ओबीसी समाज ओबीसी विजयंती जनमोर्चाच्या माध्यमातून 12 बलतो समाज दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं नक्कीच आपण शुभम पाहू शकतो समाजाची जी काय आक्रमकता पाहायला मिळते ही अतिशय समोरासमोर चेहऱ्यावर उमटून दिसते. महत्वाचं म्हणजे आता राज्यभरामध्ये आंदोलन पेटतील असा देखील इशारा देण्यात आलेला होता आणि आजच औरंगाबादमध्ये सुद्धा ओबीसीच्या या प्रश्नांसंदर्भामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये आंदोलन आहे. महत्वाचं म्हणजे राज्य सरकार लक्ष देत नाहीये हा आरोप मात्र त्यांचा कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी आता तरी लक्ष द्यायला हवं ही प्रतिक्रिया आता औरंगाबादमधील ओबीसी बांधवांची पाहायला मिळत आहे. आता थेट जाऊयात जळगावमध्ये आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्यासोबत आहेत. मंगेश, जळगावमधील ओबीसी समाज बांधवांच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर काय प्रतिक्रिया आहेत? मुख्यमंत्र्यांकडे काय प्रश्न मांडतायत? नक्कीच शुभम, खरं तर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचा अहवाल जो फेटाळला त्यानंतर खरं तर ओबीसी बांधवांमध्ये कुठेतरी पुन्हा एकदा रोष पाहायला मिळत आहे. थेट आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तर आपण बघतोय ज्या पद्धतीने खरं तर सर्वोच्च न्यायालयाने जो अहवाल फेटाळला होता त्यामुळे कुठेतरी राजकीय अस्तित्व जे आहे ओबीसी समाजाचं ते धोक्यात आलेलं आहे. काय सांगाल मुख्यमंत्र्यांना? खरं तर महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षणाविषयी गंभीर दिसून येत नाही. काही दिवसापूर्वी मराठा समाजाचं आरक्षण जे होतं त्याला स्थगिती आलेली आहे आणि आज आपण बघतोय राजकारणामधील ओबीसी समाजासाठी जे आरक्षण होतं ते निव्वळ राज्य सरकारने जो अभ्यासपूर्ण अहवाल न पाठवल्यामुळे व सखोल अभ्यास न केल्यामुळे तो अहवाल फेटाळला गेला आणि त्यामुळे आज जो महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज आहे तो राजकीय आरक्षणावाचून वंचित राहणार आहे. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये 5 महापालिकांची निवडणूक जवळजवळ 2 वर्षापासून थांबलेली आहे. आधी कोरोनाचं संकट होतं आणि आता या आरक्षणामुळे हे थांबलेलं आहे. परत 9 महापालिकांची मुदत ही ह्या महिन्यामध्ये संपणार आहे आणि असं असताना राज्य सरकार याविषयी गांभीर्य घेत नाही आहे. वास्तविक जो आरक्षणाचा विषय जो मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकारने अहवाल मांडला तो अहवाल त्याच्यावरती जी तारीख दिलेली आहे त्या तारखेवरती सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले की हा अहवाल त्या तारखेला तयार केला गेला आहे की त्या तारखेला इतकी ओबीसींची महाराष्ट्रामध्ये संख्या आहे. मंडल आयोगाने जवळजवळ 54% आरक्षण हे ओबीसीसाठी दिलेलं आहे आणि आज राज्य सरकारने 38% मागणी ही सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे अहवालाच्या माध्यमातून. तसं पाहिलं तर जे ओबीसीची नेते मंडळी आहे यांच्या म्हणण्यानुसार आज आपल्याला महाराष्ट्रामधील जी भटकी जमात आहे त्याचासुद्धा या ओबीसीमध्ये विचार केला गेलेला दिसून येत नाही. त्यांना सुद्धा यातून वगळण्यात आलेल्याचं दिसून येतं आहे. असा हा अपूर्ण अहवाल दिल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल फेटाळलेला आहे. तसं पाहिलं तर 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीनुसार SC ST व महिलांना राजकारणात आरक्षण मिळालेलं आहे आणि ओबीसींना आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आहे. परंतु राज्य सरकार कुठेतरी या गोष्टीमध्ये कमी पडलं आणि त्यामुळे हा अहवाल फेटाळण्यात आलेला आहे. नक्कीच कुठेतरी राज्य सरकार कमी पडल्याचं मत व्यक्त केलं जातं. आपण कसं बघतोय की एकत्रित पाहिलं तर कुठेतरी राजकीय अस्तित्व जे आहे ते ओबीसी समाजात धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी दोष व्यक्त केला जातोय. काय वाटतंय नेमकं पुण्यामुळे आरक्षण जे आहे हे रद्द होते वारंवार? या राज्य सरकारला आरक्षण द्यायचा विषय येत नाही. आरक्षण द्यायचंच नाही आहे.
जर द्यायचं असतं त्यांनी कधीच दिलेलं असतं. 3 महिन्याची यांना इम्पेरिकल डाटासाठी मुदत दिलेली होती, तरीसुद्धा हे देऊ शकले नाही. याबद्दल म्हणजे यांना ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे द्यायचंच नाही आहे. ठीक आहे. बिना आरक्षणच्या त्यांना निवडणुका करायची इच्छा आहे आणि ते आम्ही ओबीसी समाजातर्फे आम्ही सांगतो की आम्ही होऊ देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू आणि ओबीसी जे नेते आहे यांच्या गाड्या वगैरे आम्ही थांबवून याचा निषेध व्यक्त करू. नक्कीच नक्कीच. आता आपण काय सांगाल, कारण की एकत्रित बघतोय की वारंवार जो आहे ओबीसी समाजावर अन्याय होतोय, सर्वोच्च न्यायालयात अहवाल टिकू शकत नाही आहे. काय वाटतंय नेमकं, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, कुणाला नेमकी अडचण वाटते की एकंदरीतच यामध्ये कुठेतरी अडचण निर्माण होते, अहवाल जो आहे तो पूर्णपणे सादर होऊ शकत नाही आहे? राज्य सरकार आजपर्यंत अपयशी ठरलेलं आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एम्पेरिकल जो डाटा आहे तो राज्य सरकारकडे पण अवेलेबल आहे, परंतु राज्य सरकार ते देऊ इच्छित नाही, कारण त्यांना हे आरक्षण ठेवायचंच नाही आहे. ओबीसी समाज यापुढे मोठं आंदोलन उभं करेल, कारण ओबीसी समाजामध्ये जो रोष आहे याचं पुढच्या निवडणूकमध्ये या तिघी सरकारला जे तिघं मिळून जे सरकार आहे यांना नक्कीच मोठा फटका बसेल, कारण हे जे सरकार आहे नाकर्तेपणाचं सरकार आहे आणि आम्ही त्यांचा धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो. नक्कीच शुभम, आपण बघतोय खरं तर कुठेतरी राज्य सरकार जे आहे हा अहवाल सादर करण्यासाठी कुठेतरी अयशस्वी आहे. या तांत्रिक त्रुटी ज्या आहेत त्या राज्य सरकारमुळे असल्याचं मत जे आहे ते व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे संतप्त भावना जी आहे, रस्त्यावर उतरण्याची भावना जी आहे ती ओबीसी समाज बांधवांकडून व्यक्त केली जात जळगावमध्ये आहे. देखील ओबीसी समाज बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. आपण जाऊयात बीडमध्ये, आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत आहेत. विकास, बीडमधील ओबीसी समाज बांधवांच्या मुख्यमंत्र्यांकडे काय मागण्या आहेत? सुप्रीम कोर्टानं त्यांना धक्का देणारा निर्णय दिलाय. निश्चितच आपण जर पाहिलं तर हा एक धोकाच म्हणायला लागेल. खरं तर राज्य सरकारला हा एक मोठा धक्का मानला जातो. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे जे आरक्षण आहे ते फेटाळण्यात आलेलं आहे. एकंदरीतच बीडमध्ये जे आहेत मोठ्या समाजामध्ये ओबीसी बांधव आहेत, त्यांच्या नेमक्या या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. खरं तर अखेर हे आरक्षण जे आहे, राजकीय आरक्षण, आता येऊ घातलेल्या आहेत निवडणुका आणि अशाच वेळी हे आरक्षण जे आहे ते फेटाळण्यात आलेलं आहे. राज्य सरकारने जे अहवाल दाखल केला होता, हे ओबीसी आरक्षण फेटाळण्यात आलं आहे, ह्याचा अहवाल यांनी योग्य सादर केला नाही, ह्याच्यामुळं हा अहवाल कोर्टाने फेटाळला आहे. राज्य सरकार ओबीसी समाजासोबत हे लुपाछिपीचा खेळ खेळतंय, येड्यात काड्यात धंदा करतंय. भविष्य काळात त्यांनी ओबीसीची गरज असेल, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत त्यांनी विलक्षण पुढच्या रद्द करावं. नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत असेल, तोपर्यंत त्यांनी थांबवावं. अन्यथा ओबीसी माफ करणार नाही राज्य सरकारला. निश्चितच कुठेतरी जे येणारी जे काही निकाल निवडणूक असतील त्या थांबवाव्यात अशी देखील मागणी केली जाते. मुख्यमंत्री महोदयाकडे काय मागणी असेल? मुख्यमंत्री महोदयांना आमची एकच मागणी आहे ओबीसी समाजातर्फे की येत्या काळातल्या सर्व निवडणुका यांनी जे खेळ लावला आहे ओबीसी समाजाच्या भवितव्यासोबत, तर ते ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सर्वांनी एकत्र येऊन राज्य सरकारने एक योग्य अहवाल तयार करावा. कारण हा जो अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता, या अहवालामध्ये कुठेतरी संख्याचं मिसमॅच होतं आहे, कुठेतरी तारखा मिसमॅच आहेत. हा अहवाल न्यायालयाने फेटाळताना त्यामध्ये सांगितलं आहे की हा अहवाल प्रायोगिक अभ्यास नव्हता, कुठलंही संशोधन करण्यात आलं नव्हतं. हा इम्पेरियल डाटाचा तारखाही मिसमॅच नव्हत्या. त्यामुळे हा अहवाल देताना येत्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयाने किमान तज्ज्ञ समिती नेमावी. कुठेतरी राज्य सरकार हे मांडण्यामध्ये अपयशी ठरते का, काय वाटतं एकंदरीत? मुळात राज्य सरकारची भूमिका जी आहे ती तळ्यात माळ्यात आहे. त्यांना हेच कळत नाही की आपण नेमकं कुठल्या मार्गाने जायचं. त्यांनी त्या पद्धतीचा अभ्यासच केलेला नाही की आपल्याला ओबीसीनं जर आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर आपण कुठल्या प्रकारचे लोक, कुठल्या प्रकारचे ते अभ्यासू लोक त्या ठिकाणी बसवायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारने ज्यावेळेस एम्पिरिकल डाटा देणार नाही अशी ज्यावेळेस त्या ठिकाणी लेखी सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलं, त्यावेळेसच राज्य सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे होती की केंद्र सरकार आपल्याला मदत करणार नाही. आपण ज्या पद्धतीने एम्पिरिकल डाटा मिळवायला पाहिजे त्यासाठी 495 कोटीची आवश्यकता होती, ती अजित पवारांनी द्यायला पाहिजे होते पैसे, पण अजित पवारांनी ते पैसे दिले नाही. याचा अर्थ असा आहे की ते ह्या चारही पक्षांना ओबीसीचं आरक्षण नको आहे, हे फक्त तळ्यात माळ्यात आणि ओबीसींना एड्यात काढण्याची भूमिका यांनी सध्या घेतलेली. खरं तर तोंडावरती निवडणूक आलेल्या आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, अशा ह्याच्यामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे. कसं पाहता एकंदरीत सगळी? ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला जो धोका निर्माण झालेला आहे, तर हा धोका ओबीसी समाजातील जे सत्तेतील सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांची जी म्हणजे कुंभकर्णी अवस्था आहे त्या अवस्थेमुळे ओबीसी संकटात आलेला आहे. ओबीसी समाजाच्या समस्याचं समजा पाहायला गेलं तर पाठीमागे पुढची भूमिका काय राहील थोडक्यात सांगा. पुढची भूमिका म्हणजे काय आहे की आज जोपर्यंत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका या ठिकाणी झालेल्या नाही पाहिजेत.
जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत. अनेक नगर परिषदेवर प्रशासक आहेत आणि त्या निवडणुका जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत व्हायलाच नाही पाहिजे. आणि ह्याच्यासाठी जे ओबीसी समाजाचे निश्चितच आपण जर पाहिलं तर कुठेतरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या होऊ नये होताना पाहायला मिळत आहे. ठीक आहे, तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाजाच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात. ओबीसी समाजाची एकच मागणी आहे की राजकारण न करता केंद्र आणि राज्यानं मिळून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात हीच अपेक्षा आहे. तुर्तास सीएम मला तुमच्याशी बोलायचं या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.